आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजीचे घरवापसी। मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने मानवतेवरचा विश्वास दृढ करणारी एक संवेदनशील घटना समोर आली आहे। प्रशासनाच्या संवेदनशील समन्वयामुळे ओडिसामध्ये हरवलेल्या 73 वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव मूळच्या बार्शी सोलापूर यांची अखेर त्यांच्या घरी परतण्याची व्यवस्था झाली आहे। विजयाबाई 2 वर्षांपूर्वी कुर्डुवाडी येथून चुकून दुसऱ्या रेल्वेने ओडिशातील झारसुगुडा येथे पोहोचल्या। झारसुगुडा येथील विकास संस्था NGO या सामाजिक संस्थेने त्यांना सांभाळले। संस्थेला भेट देण्यासाठी आलेले झारसुगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण मूळचे परभणी महाराष्ट्र यांच्याशी विजयाबाई मराठीत बोलल्या। जिल्हाधिकारी चव्हाण आणि त्यांचे बॅचमेट असलेले सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO विशाल नरवडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आजींशी संवाद साधला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला। हा व्हिडिओ विजयाबाईंच्या कन्या वंदना वाघमारे यांच्यापर्यंत पोहोचला। 2 वर्षांपासून त्या आपल्या आईला शोधत होत्या। CEO विशाल नरवडे यांनी NGOशी संपर्क साधून आजी आणि संस्थेची स्वयंसेवक रश्मी रंजन यांचे तिकीट पाठवले आणि विजयाबाईंचा बार्शीकडे परतण्याचा प्रवास सुरू झाला। CEO विशाल नरवडे यांच्या माहितीनुसार आज विजयाबाई सांगलीत पोहोचल्या आहेत आणि लवकरच त्यांना बार्शी येथे त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप सोडण्यात येणार आहे। हा प्रवास केवळ अंतराचा नव्हे तर तो माणुसकीचा, सहकार्याचा आणि आशेचा पूल आहे। विजयाबाईंनी परतल्यानंतर प्रशासनाचे वारंवार आभार मानले। हरवलेल्या माऊलीची ही कहाणी मानवतेवरचा विश्वास दृढ करणारा आणि संवेदनशील प्रशासनाचा सुंदर दाखला देणारी प्रेरणादायी क्षण ठरली आहे। आजी शांत राहा थोडं। एक मिनिट शांत बसा। तुमची मुलांची नमस्कार, मी विशाल सविता तेजराव नरवाडे, CEO जिल्हा परिषद सांगली। आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील बार्शी येथील 73 वर्षाची आजी विजयाबाई रघुनाथ जाधव या 2 वर्षापासून ओडिसा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यामध्ये हरवल्या होत्या। 26 नोव्हेंबरला तिथले जिल्हाधिकारी आपले महाराष्ट्राचे कुणाल चव्हाण यांना त्या दिसल्या। त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि नंतर आम्ही कोऑर्डिनेशन करून त्यांच्यासोबत एक स्टाफ पाठवून तिथल्या NGO सोबत कोऑर्डिनेशन करून रेल्वेचं तिकीट बुक करून आज आजीला आपण इथं घेऊन आलो। आजी ही डेली कामगार करणारी होती, वीटभट्टीवर काम करत होती। चुकून कोणीतरी त्यांना तिकडे घेऊन गेलं। त्यांच्याकडे कोणतंही आय कार्ड नव्हतं, मोबाईल क्रमांक नव्हता, त्यांच्या घरच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता। आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यम आणि इतर मीडियाचा वापर करून त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो आणि आज 10 डिसेंबर मानव अधिकार दिवस खरोखर साजरा होईल असं मला वाटतं। आज बार्शीला आपण त्यांच्या कुटुंबाच्याला सुपूर्द करतोय। एक प्रशासन अधिकारी म्हणून आम्हाला हे अतिशय समाधान देणारं काम आहे। मी विजयाबाई रघुनाथ जाधव, मला कुर्डवाडीतनं धरलं, मला धर्मशाळात टाकलं, पुन्हा ह्यांनी सहकार्य 4-5 जणांनी केलं। मला गाडीतनं उतरून शिनी इथपर्यंत आणलं, नाश्ता हे दिला। घरी कोण कोण असतंय? घरी वया घरी पोरगी असते, पोरगा असते।